पूजाच्या लग्नाला साधारण 1.5 वर्ष होऊन गेले होते. तरीही ती अजून गावीच तिच्या सासू-सासरे व दीर यांच्यासोबत राहत होती. पूजाची खूप इच्छा होती की तिच्या आपल्या नवऱ्यासोबत शहरात राहायला जावं. पण लग्न झाल्यापासून काही ना काही कारणाने ते राहूनच जात होतं. त्यामुळे पूजा व तिचा नवरा अमय या दोघांना एकत्र असा टाईम पण घालवायला मिळालेला नव्हता. लग्नानंतर ते कुठे बाहेर फिरायला देखील गेलेले नव्हते. आणि आता तर पूजा गरोदर होती. त्यामुळे आता ती अमयसोबत जाऊ शकत नव्हती. तिला 9वा महिना चालू होता. म्हणून तिचा नवरा अमय कामावरून सुट्टी घेऊन घरी आला होता. तो आल्यानंतर 2 दिवसांनी पूजाच्या पोटात दुखायला लागलं. त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं. आणि काही वेळातच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. सर्वजण खूप खुश होते. पूजा व बाळाला दवाखान्यातून घरी घेऊन आल्यावर बाळाचे आणि पूजाचे अमयने खूप छान स्वागत केले. पूजाच्या सासूला हे काही फारसं पटलेलं नव्हतं. त्यांचं असं मत होतं की कशाला इतकं कौतुक करायला हवं, मुलगीच तर झाली आहे ना, मग कशाला इतका मोठेपणा करायचा. पण अमय समोर होता म्हणून सासूने फार काही नाटक केलं नाही. आणि बघता बघता अमयची सुट्टी पण संपत आली. त्याची कामावर परत जायची तयारी चालू झाली. तेव्हा पूजा डोळ्यात पाणी घेऊन त्यांची बॅग भरत होती. तिला पण तिच्या नवऱ्यासोबत शहरात जायची खूप इच्छा होती. पण ती काही अजूनपर्यंत पूर्ण झालेली नव्हती. लग्न झाल्यानंतर अमयचा तिला भेटायला गावी यायचा. लग्नाच्या 6 महिन्यानंतर अमय पूजाला त्याच्यासोबत घेऊन जाणारच होता. पण नेमकं त्याचवेळी समजलं की पूजाला दिवस गेले आहेत. मग तेव्हा पूजाच्या सासूने अमयला असं सांगितलं की आता तिला येथेच राहू दे, म्हणजे मला तिची काळजी घेता येईल, तिच्यावर लक्ष राहील. तू तिकडे शहरात कामावर जाशील तर तिच्याकडे कोण बघणार. असं गोड बोलून त्यांनी पूजाला येथेच थांबवलं. खरं तर सासूला पूजाची काही काळजी वगैरे काहीच नव्हतं. त्यांना फक्त पूजाकडून काम करून घ्यायचं होतं. जर पूजा शहरात गेली तर गावी सर्व सासूलाच कामे करावे लागतील, म्हणून त्या मुलासमोर फक्त नाटक करत होत्या. त्यानंतर पूजाने विचार केला की ठीक आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर ती तिच्या नवऱ्यासोबत बाळाला घेऊन राहायला जाईल. पण त्याही वेळेस सासूबाई म्हणाल्या, अरे अमय, बाळ अजून खूप लहान आहे आणि पूजाचे हे पहिलंच बाळ आहे. तिला अजून त्याला व्यवस्थित सांभाळता पण येत नाही. आणि तिकडे शहरात कोण लक्ष देणार. शिवाय शहरातील वातावरण किती खराब. त्यापेक्षा गावीच आता राहू दे. बाळ जरा मोठं झालं की मग तू तुझ्या बायकोला तुझ्यासोबत घेऊन जा, तेव्हा कोणी काही बोलणार नाही. त्यावर अमयने सुद्धा आईचे ऐकले व त्याने पूजाला तेथेच राहण्यासाठी समजावून सांगितले. तेव्हा पूजासमोर त्याचे ऐकण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. पूजाच्या जावेचे आणि तिच्या सासूचे अजिबात पटत नव्हते. कारण तिलाही सासूने खूप त्रास दिला होता. छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्या तिच्यावर ओरडायच्या, अपमान तिचा करायच्या. आणि हे जेव्हा पूजाच्या जाऊ आपल्या नवऱ्याला सांगायची तेव्हा तोही आईची बाजू घेऊन बोलायचा व आपल्या बायकोला एकटी पाडायचा. म्हणूनच ती नवऱ्यासोबत भांडण करून ती तिच्या मुलांसोबत तिच्या माहेरी जाऊन राहिली होती. पण त्यानंतर पूजाच्या दीराने एकदाही बायकोचा रुसवा काढला नाही. तिला पुन्हा घेऊन येण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि तिने मग इकडे येण्याचे टाळले. पूजा नेहमी मनात विचार करायची की जाऊबाई इकडे आली तर किती बरं होईल, म्हणजे तिला नवऱ्यासोबत शहरात राहायला जायला मिळेल. पण असं काहीच घडलं नाही. कारण सासूला आता घरात काम करायला धाकटी सून मिळाली होती. त्यामुळे मोठी सून घराकडे आली काय किंवा नाही आली काय त्यांना कोणताच फरक पडत नव्हता. घरातील सर्व काम आजही पूजा करायची. पूजा व तिची मुलगी इकडे गावी राहतात म्हणून व आई वडिलांसाठी मुलाचं कर्तव्य पार पाडायचं आहे म्हणून अमय संपूर्ण महिन्याच्या खर्चाचे पैसे आईकडे देत असायचा. नवीन लग्न झालेलं असताना सुरुवातीला पूजाला कधी जास्त पैशांची गरज पडत नसायची. कारण लग्नाच्या वेळी तिने सोबत तिला लागणारे बऱ्यापैकी सामान आणले होते. शिवाय काही पैसेही तिच्याकडे होते. तेच ती तेव्हा कधी लागेल तेव्हा वापरायची. त्यामुळे ती तेव्हा अमयकडून कधी पैसे मागत नव्हती. पण आता ती आई झाली होती. तिच्याजवळ एक लहान बाळ होतं आणि बाळाचा खर्च कधी काही सांगून येत नसतो.
म्हणूनच अमय शहरात जाता असताना पूजा अमयला म्हणाली, अहो ऐका ना, मला जाताना थोडेसे पैसे देऊन जाल का? कारण आता सोबत बाळही आहे, तर कधी काही गरज पडू शकते आणि मी कधी आईंकडे पैसे मागायला गेले तर त्या मला नकार देतात. अमय म्हणाला, आता ती नकार देणार नाही, कारण तिला माहिती आहे तुझ्याजवळ लहान बाळ आहे आणि आता तुला पैशांची गरज लागेल तेव्हा तू काहीच काळजी करू नकोस. मी आईला तसं सांगितलं आहे, त्यामुळे तुला हवे असतील तेव्हा तू आईकडून पैसे घेऊ शकतेस. ती तुला नक्कीच देईल. मग पूजा मनात विचार करायला लागली की दरवेळेस काय त्यांच्याकडे मागत बसायचं आणि सरळ सरळ त्या देतात तरी का? पैसे मागितले तर काही ना काही कारणे सांगतात. असा विचार करत ती शांतच बसली. मग तिला असं गप्प बसलेलं बघून अमय म्हणाला, अगं पूजा, तू कोणता विचार करत आहेस आणि आत्ता तुला पैशांची काय गरज पडणार आहे? कारण घरातील सगळा खर्च तर आईच भागवत असते. मी आईला घरातील सर्व खर्चाचे आणि जादाचेही काही पैसे दिले आहेत. त्यामुळे तुला जे हवं आहे त्यासाठी तू आईकडून मागून घे. कारण आता माझ्याकडे देखील थोडेसेच पैसे शिल्लक आहेत. ते मला तिकडे खर्चाला लागतील. हे ऐकून पूजा गप्प बसली, काहीच बोलली नाही. मग मनात म्हणाली, यावेळी अमयने सांगितलं आहे म्हणजे गरज पडलं की आई पैसे नक्की देतील, त्या नकार देणार नाहीत. असा विचार करून ती स्वयंपाकघरात गेली व तिने अमयसाठी प्रवासाला घेऊन जाण्यासाठी डबा पॅक केला. काही वेळातच अमय सर्वांचा निरोप घेऊन जाण्यासाठी निघाला. पण ह्या वेळेस त्यालाही जाणं थोडं कठीण वाटत होतं. कारण बाळसोबत तो थोडे दिवस का असेना राहिला होता. बाळाचा लळा त्यालाही लागला होता. पण शेवटी कामावर तर हजर व्हावं लागणारच होतं. त्यामुळे तो घरातून जड पावलांनी बाहेर पडला. पूजालाही खूप उदास वाटत होतं आणि ह्यावेळेस तिचे अमयसोबत शहरात जाण्याचं स्वप्न अपुरंच राहिलं होतं. अमय शहरात गेल्यानंतर पूजाच्या सासूने लगेच पूजाला कामाला लावलं. अमय घरी होता तोपर्यंत त्या मुलासमोर सर्व कामे करायच्या आणि असं दाखवून द्यायच्या की त्यांना किती पूजाची व बाळाची काळजी आहे. पण अमय गेलेल्या दुसऱ्या दिवसापासून लगेच पूजा घरातील सर्व कामे करायला लागली. बराच वेळ ती कामात व्यस्त असायची. त्यामुळे कधीकधी बाळाकडे देखील नीट लक्ष तिला देता येत नव्हतं. शिवाय सतत तिला पाण्यात काम करावं लागायचं आणि त्याचा परिणाम बाळाच्या तब्येतीवर होत होता. बाळाला सर्दी, खोकला, ताप यायचा आणि एके दिवशी पूजाच्या मुलीची तब्येत अचानक बिघडते. तिला खूप ताप आला होता. तेव्हा सर्वात आधी तिने तिच्याजवळ असणारे औषध दिले, पण ताप उतरण्याऐवजी वाढतच होता. ताप कमी जास्त होत होता. त्यामुळे ती घाबरली आणि तिच्या सासूला म्हणाली, आई, बाळाची तब्येत खूप बिघडली आहे, आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊया. तेव्हा सासू बोलते, मला आता आराम करायचा आहे, माझं डोकं दुखत आहे, तूच तिला घेऊन जा. तेव्हा पूजा बोलते, ठीक आहे, मी जाईन तिला घेऊन, पण मला पैसे तरी द्या, मी तिला घेऊन दवाखान्यात जाते. तेव्हा तिची सासू म्हणाली, सूनबाई, काळजी करू नकोस, अगं बाळ लहान आहे, त्यामुळे ती आजारी पडतच असते, घरातील औषधं दे. अहो आई, मी तिला रात्रीपासून औषध देते, पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाही, म्हणून तिला दवाखान्यातच दाखवावं लागेल आणि त्यासाठी मला पैसे हवे आहेत. जर माझ्याकडे पैसे असते तर मी तुमच्याकडे मागितले नसते. अगं तुझा नवरा जे पैसे घर खर्चासाठी देऊन गेला होता ना, ते पैसे आता संपले आहेत, त्यामुळे आता माझ्याकडे पैसे नाहीत, तर तुला कुठून देऊ? सासूचे असे निष्काळजीपणे बोलणे ऐकून पूजा हैराण झाली आणि म्हणाली, आई, तिला डॉक्टरांची गरज आहे, तिची तब्येत जास्तच बिघडली आहे. पण सासू काही केल्या ऐकत नव्हती. उलट ती म्हणाली, एक काम कर, तिच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेव आणि घरगुती उपाय करून बघ, ती बरी होईल. त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही हे पूजाच्या लक्षात आलं. त्यामुळे ती तिच्या खोलीत आली आणि तिच्या नवऱ्याला फोन केला. पण तेव्हा अमयचा फोन काही लागत नव्हता. त्यामुळे ती अजूनच अस्वस्थ झाली आणि समोर मुलीची अवस्था बघून ती खूप घाबरली. तिने मुलीसाठी कोणताही विचार न करता आणि नाईलाजाने दीराच्या खोलीच्या बाहेर गेली व आवाज देत म्हणाली, दादा, बाळाची तब्येत ठीक नाही आहे, तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, मला काही रुपयांची गरज आहे, तर मला द्याल का?
तर धीर रागातच म्हणाला, माझ्याजवळ तुला देण्यासाठी अजिबातच पैसे नाहीत. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तरी पण ती तिच्या धीराला म्हणाली, दादा, आई पैसे देत नाहीत. कमीत कमी तुम्ही तरी माझी मदत करा. मला तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. तर धीर म्हणाला, तुझ्या नवऱ्याकडून मागून घे. तो तिकडे आरामात राहतो, शहरात नोकरी करतो आणि तेथे आमच्या मागे कशाला त्रास ठेवला आहे. हे ऐकून पूजा स्तब्ध झाली. ती एकही शब्द न बोलता तेथून निघून आली आणि खोलीतून मुलीला उचलून थेट निघून शेजारच्या घरी गेली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. रडत तिला म्हणाली की, ताई, माझी मदत कराल का? माझी मुलगी खूप आजारी आहे. तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. माझा नवरा घरी आला की मी तुमचे सगळे पैसे परत करेन. तिची शेजारणी खूप प्रेमळ होती. तिने तिला बसवलं आणि पाणी प्यायला दिलं आणि तिच्या बाळाच्या अंगाला हात लावून बघितला. तिचे बाळ अक्षरशः तापात भाजत होते. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, चला आपण यांना घेऊन दवाखान्यात जाऊ. मग लगेच तिच्या नवऱ्याने गाडी काढली आणि सगळे मिळून दवाखान्यात गेले. बाळाची अवस्था बघून डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं. आता तर पूजाला खूप टेन्शन आलं होतं. तिने दवाखान्यातूनच पुन्हा एकदा अमयला फोन केला. तेव्हा फोन लागला होता. तर पूजाने त्याला सर्व परिस्थिती सांगितली. त्यालाही हे सगळं समजल्यावर खूप टेन्शन आलं. त्याने घरी आईला फोन केला. तेव्हा कुठे तिची आई आणि धीर दवाखान्यात आले. पण बाळाची तब्येतीची विचारपूस करायची सोडून सासू पूजालाच ओरडायला लागली आणि म्हणाली, काय गरज होती एवढ्या मोठ्या दवाखान्यात घेऊन येण्याची? जर तू तुझ्या बाळाला येथे दवाखान्यात घेऊन आली नसतीस तर एवढा खर्च पण झाला नसता आणि बाळाला ॲडमिट पण केलं नसतं आणि आमची एवढी पळापळ पण झाली नसती. पण पूजा तेव्हा मात्र काहीच बोलली नाही, कारण त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या मनस्थितीत ती नव्हतीच. तिला तिच्या मुलीची काळजी वाटत होती. ती शांत बसून होती आणि नवरा यायची वाट देखील बघत होती. सुट्टी मिळाल्यानंतर लगेच अमय घाबरतच दवाखान्यात आला. मुलीबद्दल ऐकल्यापासून त्याला देखील राहवलं नव्हतं आणि लगेच सुट्टी घेऊन तो गावी घरी आला आणि दवाखान्यात मुलीला भेटायला आला. दवाखान्यात सगळे टेन्शनमध्ये होते. नवऱ्याला बघून पूजा त्याच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. तिचं रडणं बोलणं बघून अमयचे पण डोळे पाणावले. अमय तिला शांत करत होता. पूजा अमयला म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात. मला आपल्या बाळाची खूप काळजी वाटत होती. ती बरी होईल ना? तिला खूप ताप आला होता. तेव्हा लगेच मध्येच तिची सासू रागातच म्हणाली, अगं तू तर नवऱ्याला तर अशी रडून दाखवत आहेस की आम्ही येथे नव्हतोच. तू एकटीच दवाखान्यात होतीस आणि तुला एकटीलाच तुझ्या मुलीची खूप काळजी आहे. आम्हाला काय आमच्या नातीची पर्वाच नाही? आणि असं काही सांगतेस की अमय आमच्या बाबतीत काहीतरी उलटसुलट करेल आणि आमच्यासोबत भांडण करेल. आम्ही काय तुझ्या मुलीची काळजी घेतली नाही का? आमची पण खूप धावपळ झाली आहे. आम्ही काय आरामात घरी बसलो नाही. मग सासू पूजाची अमयकडे तक्रार करत म्हणाली, बघ की तुझी बायको माझं काहीच ऐकत नाही. मी नको म्हणत होते तरी शेजाऱ्यांना मदत मागायला गेली. जणू आम्ही काही तिची मदतच करत नव्हतो. जर तुझ्या मुलीची तब्येत जास्तच खराब झाली तर आम्ही तिला दवाखान्यात घेऊन आलो नसतो का? पण नाही, हिला तर सर्वांना हेच दाखवायचं आहे की सासू किती वाईट आहे, आम्ही कसा तिला त्रास देत आहे. त्यामुळे सगळं काय विचार करत असतील माझ्याबद्दल, मला किती वाईट म्हणत असतील. आईचे बोलणे ऐकून अमय म्हणाला, पूजा, हे मी काय ऐकत आहे? तू अशी का वागलीस? तू माझ्या लोकांना तुझं मानत नाहीस का? आणि शेजाऱ्यांची कशाला मदत मागितलीस? घरातील लोकांना सांगायचं होतं ना. ते नाही म्हणाले असते तर मला फोन करायचा होता. पूजा म्हणाली, मी तुम्हाला फोन केला होता पण तुमचा फोन बंद येत होता आणि बाळाचा ताप पण खूप वाढला होता. मी सासूबाईंना म्हणाले पण त्यांनी मला पैसे द्यायला नकार दिला. सासूबाई खोटं बोलत आहेत. माझं काहीच चुकलेलं नाही. तुम्हाला माझ्या बोलण्यावर जर विश्वास बसत नसेल तर थांबा, तुम्हीच ऐका, म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की मी खोटं बोलत नाही. मग तिने सासूचे आणि दिराचे बोलण्याची रेकॉर्डिंग ऐकवली. पूजा कशी हात जोडून मुलीला दवाखान्यात पैशाची भीक मागत होती, पण ते लोक बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जायला नकार देत होते आणि पैसे पण देत नव्हते.
त्यामुळे तिला आपल्या मुलीसाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागली. आता मात्र अमयसमोर सगळी हकीकत आली होती. हे सगळं बघून त्याच्या आईला घामच फुटला. त्याच्या आईला काय करावं, हे काय बोलावं काहीच समजत नव्हतं. आता त्याला कळून चुकलं होतं की त्याच्या बायकोला इथे कशी वागणूक मिळत होती, आपल्या बायकोची व मुलीची कशी काळजी घेतली जात आहे. पण त्या क्षणी तो कोणालाच काहीच बोलला नाही, कारण आता सर्वात महत्त्वाचं बाळाची तब्येत होती. तो डॉक्टरांना जाऊन भेटतो. त्यानंतर 2 दिवसांनी मुलीला दवाखान्यातून घरी आणल्यानंतर मात्र अमयने सगळ्यांना त्याचा निर्णय ऐकवलेला असतो. तो म्हणाला की मी माझ्या बायकोला आणि मुलीला माझ्यासोबत शहरात घेऊन जाणार आहे. तेथे मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन आणि तेच सर्व सोयीस्कर होईल. मला असं वाटत होतं की त्या दोघी इथे राहिल्या तर मला त्यांची काळजी वाटणार नाही. माझ्या मुलीला तिच्या आजी आजोबांचं आणि काकांचा सहवास मिळेल, प्रेम मिळेल. पण मी चुकीचा होतो. येथे तर सगळंच उलट होऊन बसलं आहे. त्यामुळे मी आता कोणाचेच काहीच ऐकणार नाही. पूजा आणि बाळ माझ्यासोबतच आता येतील. तेव्हा त्याची आई त्याला समजावत म्हणाली, अरे अमय, एकदा चूक झाली, मला क्षमा कर. अशी चूक परत कधीच होणार नाही. आम्ही तुझ्या बायकोची आणि मुलीची चांगली काळजी घेईन. पण तू त्यांना तुझ्यासोबत घेऊन जाऊ नकोस. तिला इथेच राहू दे. तुला तर माहितीच आहे, तुझी वहिनी भांडण करून घर सोडून माहेरी जाऊन बसली आहे. आणि आता ही सूनही शहरात राहायला गेली तर आमचा सांभाळ कोण करणार? घरातील कामे कोण करणार? आणि मग गावातील सर्वजण आम्हाला नावे ठेवतील. तेव्हा अमय रागातच त्याच्या आईला म्हणाला, आई, वहिनी भांडण करून घर सोडून गेली नाही, तर तू करत असलेल्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेली आहे. तुझ्या सततच्या त्रासदायक वागण्याला व बोलण्याला कंटाळून ती गेली आहे. पण मला वाटत होतं तू माझ्या बायकोशी तरी व्यवस्थित वागशील, तिची काळजी घेशील. पण नाही, तू तुझं वागणं काही बदललंच नाहीस. मी तर म्हणते की अजून पण वेळ गेलेली नाही. तू वहिनीची समजूत काढून तिला घरी परत घेऊन ये आणि तिच्यासोबत प्रेमाने राहा. कारण दादाची नोकरी पण याच गावात आहे आणि दादा तरी त्याच्या बायको पोरांशिवाय किती दिवस एकटा राहणार आहे. त्याला त्याचा संसार सुखाचा करू दे आणि त्यांच्या पद्धतीने जगू दे. दरवेळेस तू त्यांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू नकोस. तेव्हा अमयने त्याच्या भावालाही म्हणाला की दादा, आईमुळे तू तुझ्या बायको पोरांपासून लांब राहायला मजबूर झाला होतास. तुझ्या मुलांना वडिलांचं प्रेम, सहवास मिळत नाहीये. पण दादा, असं किती दिवस चालणार आहे? एकटं राहणं अवघड असतं. म्हणूनच तू वहिनीला प्रेमाने समजावून घरी परत घेऊन ये. नाहीतर पुढे जाऊन असं होऊ नये की खूप मोठी घटना घडल्यावर तुझे डोळे उघडतील, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. बघ, यावर विचार करून योग्य ते निर्णय घे. मग पुढच्या 4-5 दिवसांनी अमय त्याच्या बायकोला आणि मुलीला त्यांच्यासोबत शहरात घेऊन राहायला गेला. आता घर मोकळं मोकळं वाटत होतं. बाळाचा आवाज कानावर पडत नव्हता आणि इकडे अमयचे बोलणे त्याच्या भावाला पटलेले होते आणि त्याला त्याची चूक देखील समजलेली होती. त्यामुळे लगेचच तो त्याच्या बायकोच्या माहेरी गेला. बायकोला प्रेमाने समजावून सांगितलं. तिची माफी मागून तिला आणि मुलांना घरी घेऊन आला. त्याच्या बायकोने देखील त्याला माफ केलं आणि संसारासाठी व मुलांच्या भविष्याचा विचार करून ती सासरी येण्यास तयार झाली. मोठी सून आणि मुले घरी परत आल्यावर मोकळं घर आता घरासारखं वाटायला लागलं होतं. मुलांचा आवाज घरात येऊ लागला होता आणि आता सासूबाईंना देखील कळून चुकलं होतं की जर आता मोठ्या सुनेला जास्त त्रास दिला तर ती तिच्या नवऱ्याला घेऊन वेगळं राहायला निघून जाईल आणि मग त्यांना नवऱ्यासोबत एकट्यालाच राहायला लागेल. घरातील सगळी कामे पण करायला लागतील. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वागण्यात, बोलण्यात बदल करायला सुरुवात केली. आता त्या विनाकारण सुनेला काही बोलत नव्हत्या. तिला तिच्या मनाप्रमाणे करून देत होत्या. घरात आई-वडील किंवा इतर कोणीही जर बायकोशी चुकीचं वागत असेल किंवा कारण नसताना बायकोला त्रास देत असेल, तर मुलाने त्याच्या आई-वडिलांना समजावून सांगायला हवं, जेणेकरून ते त्यांच्या वागण्यात सुधारणा करतील. आणि ज्या घरात त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगितल्या जात नाहीत, ते घर तुटल्याशिवाय, बरबाद झाल्याशिवाय राहत नाही.
त्यामुळे वेळेवर प्रत्येकाला आपापली चूक समजली की ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतर मग कुटुंब तुटायला व नाती खराब व्हायला वेळ लागत नाही. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.